नमस्कार मंडळी, मी सरिता. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे आज, म्हणजे माझा तरी बरेच दिवस व्हिडिओ नाही केला. कंटाळा आला होता, कारण जीवावर येतं, म्हणजे वेळ भेटत नाही आणि कंटाळा पण येतो व्हिडिओ करायचा. त्याच्यामुळं आज खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे आणि हा ना माझा जुनाच व्हिडिओ आहे. असं नाही की आजचा आहे, कालचा आहे, असं नाही. म्हणजे 2-4 दिवसाचा व्हिडिओ आहे हा. होळीच्या अगोदरचा ब्लॉग आहे. तर इकडे ना चालू होतं माझं, म्हणजे चहा पाण्याची तयारी. तर मी साय वगैरे काढली, म्हणजे दुधावरची साय काढून घेतली, कारण साईची चहा पण नाही करत मी, आणि तशी तेलकट लागते, ती आवडत नाही जास्त कोणाला. तर इकडे साय काढून घेतली तूप बनवण्यासाठी. दुधावरची सगळ्यांना चहा ठेवली होती, संध्याकाळचा वेळ होता. तर इकडे चहा पाण्याची तयारी चालू होती आणि भांडी वगैरे सकाळची घासून ठेवलेली होती, तर ती पण लावायची होती. आणि चहाचा टाईम झाला ना 5चा, मग सगळ्यांचं चालू होतं चहा, अगोदर चहाच पाहिजे. मग इकडे चहाचीच तयारी केली. आणि एका साईडला ना डाळ वगैरे काढून ठेवली, मला वरण लावायचं तो कुकर. तर मग मी ती पण काढून ठेवली एका साईडला. आणि हे बघा, त्यांना चहा दिली, मी पण चहा घेतली, दोघांना 2 कप केली, कारण मुलं गेले होते क्लासला त्याच्यामुळे. आणि कुकर पण लावून दिला मी इकडे. आणि इकडे ना लसूण सोलून घेत आहे. गावरान लसूण भेटला होता, बाहेर गेलो होतो तर घेऊन आलो होतो आम्ही. तर हे बघा, इकडे लसूण वगैरे सोलून ठेवत आहे. आणि आता तर बरेच दिवस मधात गॅप पडला व्हिडिओला, तर एवढं असं व्हिडिओ पण नाही केलेले, काय नाही, आणि कंटाळा पण येत आहे, काय बोलावं ते पण सुचत नाही, कारण सवय पण नाही राहिलेली मला आता. तर समजून घ्या तुम्ही. तर मी ना बट्ट्या बनवायच्या होत्या मला इकडे. तर इकडे मी अगोदर ताटामध्ये जे घेतलेलं आहे ना, तो थोडासा ओवा घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे. तर रवा ना निसून भाजून ठेवलेला आहे मी, म्हणून मग मी डायरेक्टली तसाच टाकलेला आहे. भाजून ठेवल्यामुळं मग मुंग्या वगैरे होत नाही. तर आणि थोडेसे तीळ पण घातलेले आहे. आणि इकडे पीठ चाळून घेत आहे. गव्हाचंच पीठ, आपलं जे आपलं नेहमी वापरतो ना, तेच घेतलं. गव्हाचं जेवढं लागतं तेवढं. पण मी ना त्यामध्ये दुसरे पीठ मिक्स नाही करत. आपलं याचे बेसन पीठ करतं कोणी, मका पीठ करतं, तर ते नाही करत. मी फक्त गव्हाच्याच पिठाच्या बनवते. आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं, आपलं मोहन म्हणतो ना, तर ते घालून घेतलं. तर ते घालून मस्त असं सगळं मिक्स केलं, मीठ घातलं चवीपुरतं. आणि दोन्ही हाताने सगळं पीठ मिक्स करून घेतलं, कारण तेल त्याला असं छान असं गोळा येईपर्यंत थोडं 2 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं बट्ट्याचं पीठ. तर ते सगळं असं मिक्स करून घेतलं. आणि मळून घेतलं छान. पण बटाट्याच्या पिठाला कसं आहे, जास्त मळायचं काम नाही पडत. हे कणिक थोडंसंच मळायचं काम पडतं. आपण पोळीला कसं जास्त मळतो छान असं नरम होईपर्यंत, तसं याला नाही मळायचं काम पडत. तर इकडे ना मी बट्ट्या नेहमी लाटून करते. हे बघा, असं लाटून घ्यायचं, याला 4 बुडदे करायचे. तर खाली मी कॉलपटाला तेल, पीठ वगैरे काहीच लावलं नाही. मी कोरडं पीठ लावत नाही बट्ट्या करायच्या वेळेस, तर मग तेलच लावत असते. तर मी खाली तेल पण नव्हतं लावलं, म्हणून ते चिटकलं होतं. तर आता व्यवस्थित दाखवते. अशा बट्ट्या करत असते मी नेहमी 4 बुडदी. फक्त तशी लाटून घ्यायची, त्याचे 4 फोल्ड करून घ्यायचे आणि त्याला गोल करून घ्यायचं. आणि तसंच आपलं चपटं नाही करायचं, तसंच गोल ठेवायचं. त्याने ना 4 पुडदे छान असे तळल्याच्या नंतर पण 4 पुडदे दिसते आणि कुरकुरीत होती बट्टी, तशी नरम पण होत नाही. छान अशी कडक बट्टी बनते, कुरकुरीत. आणि वरणामध्ये आपल्याला खायला, त्याला अशी चुरून खायला वगैरे छान लागते तशी. म्हणून मी तशीच बनवत असते. कोणी कोणी गोल बनवताना आतमध्ये तेल लावतं, तसं करतं. पण मी तसं नाही, 4 पुडत्याचीच बनवते. आणि तिकडे नाही, मी उकडायला टाकली. मी वाफवून नाही घेत कधीच बट्ट्या, कारण वाफवलेल्या बट्ट्या आम्हाला नाही आवडत कोणालाच, आणि चांगल्या नाही लागत एवढी टेस्ट. पाण्यामध्ये जर उकडून घेतल्या आणि त्या बट्ट्या, खरंच त्या बट्ट्याची टेस्ट खूप छान लागते. आता नवीन नवीन निघलं, इडली पात्रात कोणी वाफवून घेतं, कोणी म्हणजे बट्टे पात्र असतं त्याचंच हे करून घेतं. पण मी नाही, मला पाण्यातच आवडत आहे पहिल्यापासून. तर आम्ही पाण्यातच उकडवतो नेहमी. आणि इकडे वरणाला मस्त अशी फोडणी दिलेली आहे. लालच वरण केलं, काळ्या मसाल्याचं नव्हतं बनवलं. आणि मस्त फोडणी द्यायला त्याला अद्रक लसूण घालून. आणि इकडे हे बघा, आणि छान म्हणजे एका साईडनं ना बट्ट्या पण तळणं चालू होते माझ्या.
कारण एकदा बट्ट्या तळून घेतल्या ना सगळ्या, कारण बट्ट्या खायला मी ना आणि मुलं तिघंच असतं आणि त्यांच्यासाठी मी ना कढईमध्ये भाजून बट्ट्या बनवलेल्या आहे. बट्ट्या वगैरे जेवण वगैरे सगळं झालं मस्त. सगळ्यांनी आवडीने बट्ट्या खाल्ले. छान झाले होते. त्यांना पण कढईमध्ये भाजून दिल्या होत्या बट्ट्या. त्या पण खाल्ले त्यांनी. आणि हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. 2 दिवसाचा ब्लॉग एकत्र केलेला आहे मी. तर तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे फिरून वगैरे आल्याच्या नंतर हे बघा इकडे मी ना लिंबू पाणी साधं नॉर्मलवालं लिंबू पाणी घेत आहे. एक ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं अर्धा लिंबू पिळून घेतलं ना. मी ना किचन वाटा वगैरे सगळं रात्रीच क्लीन करून ठेवत असते. सकाळच्याला काहीच ठेवत नाही. आणि इकडे मला पोहे बनवायचे होते. तर छान अशी पोह्याची तयारी चालू होती. आणि मुलं तर काही शाळेत गेले नव्हते. त्यांना कारण तब्येत नव्हती बरी, त्याच्यामुळं दोघं पण झोपलेले होते. तर इकडे पोह्याची तयारी चालू आहे. आणि त्यांना पोह्यासोबत थोडंसं दही लागतं, तर मग मी दही पण काढून ठेवलं तोपर्यंत. पोहे आणि पोह्याला ना मी सांगते हे बघा, अद्रक लसूण घातला, कांदा तर आपण घालतोच, कांदा आणि हिरवी मिरची, पण त्यामध्ये ना अद्रक लसूण पण ठेचून घातला आणि अर्धा टमाटा घातलं आणि बटाटा पण घातला. तर छान असे नरम पोहे होते. टमाटर बटाटे घालून छान असे पोहे जर केले ना, खरंच खूप छान टेस्ट लागते. आणि पोट भरतं पटकन पोह्याने तशा. तर मग मी काय टमाटा, बटाटा, अद्रक, लसूण, कांदा हे सगळं घालत असते पोह्यामध्ये नेहमी. एखाद्या वेळेस करते साधे नाहीतर मग असे करून देत असते त्यांना. तर इकडे तशी पोहे बनवले होते मी सगळे म्हणजे भाज्या वगैरे घालून आणि छान असं त्याला परतू दिलं ना 2 मिनिटं, तर मग बटाटा पण छान नरम होतं आणि छान लागते त्याची टेस्ट. आणि छान असे परतल्याच्या नंतर ना मी त्यांना पोहे दिले. कारण टिफिन तर काही न्यायचा नव्हता. त्याच्यामुळं मग पोहेच बनवले होते. आणि दह्यासोबत पोहे त्यांना आवडतात. छान लागते दह्यासोबत. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास नाही ते खातात दह्यासोबत. तर मी देत असते त्यांना. मी नाही खात कारण पोहे पण मी जास्त नाही आवडत. मला ना ॲसिडिटी होते. तर त्यांच्यासाठी पोहे वगैरे दिले. आणि इकडेच आली होती मी लगेच म्हणजे घराची म्हणजे झाडझूड करून घ्यायला सकाळचं. आणि श्रेयस बसलेला होता कारण त्याची तब्येत नव्हती बरी. शाळेत पण नव्हता गेला तो. तर तो सोफ्यावर झोपलेला होता. मग त्याला काहीतरी काम आलं, तो गेला उठून. आणि माझी चालू होती इथे झाडून घ्यायची तयारी, कारण रात्रीचा खूप कचरा होतो इथं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेवणं वगैरे मुलांचं काय दिवसभर राडाच असतो, त्याच्यामुळं मग मी सगळी नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर झाडून घ्यायला लागले, कारण त्यांना पण जायचं होतं, उशीर व्हायला लागला. मग मी काहीच नाही केलं, फक्त नाश्ता करून दिला. आणि इकडे सगळी स्वच्छता केली. हे बघा किती कचरा निघतो. सकाळी सकाळी असंच असतं. सगळं सोफ्याखाली सगळा कचराच असतो. म्हणजे मुलं दिवसभर त्याच्या खाली कचरा करतात तर. आणि लगेच मी पडदे वगैरे धुवायला काढले होते. बऱ्याच दिवसाचे धुतले नव्हते. तर पडदे वगैरे धुवायला घेतले. सगळी साफसफाई, फरशा वगैरे झाल्या माझ्या इथे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण करा मला. लाईक, कमेंट. बाय बाय सर्वांना. भेटूया परत एका नवीन व्हिडिओ.